आणि एवढंच सांगेन की पहिल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने सर्वधर्म समभाव ही संपूर्ण त्यांची जी संकल्पना राबवली, त्याच तोच विचार कोणाशी बाळगून गेल्या अनेक वर्ष साधारण 30 वर्ष संपूर्ण लोकांची सेवा करतो. आणि त्यामुळं लोकांचे भरभरून आशीर्वाद वडिलांनी मंडळींचे आजवर मला मिळाले. तरुणांचं आणि माता भगिनीचं प्रेम आणि साथ मिळाली. तिकीट उशीर होत असताना अनेकांच्या डोक्यामध्ये एक वेगळी शंका होती, संभ्रम अवस्थेत होतं. अनेकांना असं वाटत होतं की वेगवेगळ्या ठिकाणाहून तुम्हाला ऑफर दिल्या जात होते, असं काय होत होतं? नाही, मी पहिल्यांदा कुठेही हल्ला नाही. नाही, हल्ल्याचा प्रश्न काय, मी काय म्हणजे काय हल्ल्याचं म्हणजे काय, मी काय हवा इकडे मी पहिल्यांदाच सांगितलं. कसं आहे की कोण काय बोलतं, कोण कुठल्या पद्धतीने विचार करतं, मांडणी करतं, स्वाभाविक आहे. प्रत्येकाला वाटणं की उदयनराजेंनी आपल्या पक्षाच्या माध्यमातून उमेदवारी जाहीर करावी किंवा निवडणूक लढवावी. पण एकंदरीत आताच जे मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रात जे सरकार आहे, या अगोदर पण बरेच सरकार होऊन गेले, वेगवेगळ्या पक्षांचे होऊन गेले. पण मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत ते खऱ्या अर्थाने जर राबवले असतील तर या मोदींच्या आदेशाखाली त्यांच्या संपूर्ण केंद्रात त्यांच्या आदेशाखाली आणि वेगवेगळ्या राज्यात ठिकठिकाणी जे डेव्हलपमेंटचे कामं चालू झालेले असतात. या ठिकाणी आवर्जून माझे मित्र आणि पूर्व पूर्व मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री यांच्या अजितदादा, त्यांचा एकनाथ शिंदे आणि RPS शेतकरी संघटना असं वेगवेगळ्या ज्या त्यांच्या संपूर्ण संयुक्त नेतृत्वाखाली चांगल्या प्रकारचे डेव्हलपमेंट कामं केवळ घोषणा झालेल्या आहे, तर आपल्या सगळ्यांना पूर्णतः झालेले बघायला मिळतात. आज लोकांना काय पाहिजे, लोकांना राजकारण नकोय, लोकांना एक प्रकारचं स्थिरता पाहिजे. आणि स्थिरता असल्याशिवाय एक चांगल्या प्रकारचा विकास या दिशेने वाटचाल करू शकत नाही. ज्यावेळेस अस्थिर सरकार असतं तर प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या हिशोबाने स्वतःच तिथं वजन टाकून की नाहीतर आम्ही पाठिंबा काढून घेऊ, असं करू तसं करू. त्यामुळे निर्णय घेताना सुद्धा फार खूप अडचणींना सामोरे जायला लागतं. आता खंबीर सरकार आहे केंद्रात आणि राज्यात सुद्धा, आणि मोठ्या मोठ्या प्रमाणावरती विकास कामं होतील, झालेले आहेत. भविष्य काळात जे म्हणून लोकांना अपेक्षित, त्यांच्या अपेक्षित आणि लोकांच्या हिताचे जे काम आहेत ते निश्चितपणे त्यांच्या ह्या संपूर्ण सगळ्यांच्या केंद्रातल्या सर्व पदाधिकारी आणि इथल्या सर्व पदाधिकारी माझ्या मित्रमंडळींच्या सोबत काम करून निश्चितपणे सातारा जिल्ह्याच्या संपूर्ण लोकांकरता लोकांच्या चरणी अर्पण करेल. महाराज शशिकांत शिंदेची उमेदवारी तुमच्या समोर आहे, कसं पाहता त्याच्याकडे आपण? नाही, एक लक्षात घ्या, पहिलं म्हणजे मी कधी कोणाला प्रतिस्पर्धी किंवा विरोधक म्हणून मी समजत नाही. वैचारिक जसं 5 बोटं जे असतात, हे 5 बोटं एकसारखे नसतात, प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असू शकतात. पण मात्र माझा विचार काय, सर्वधर्म समभाव शिवाजी महाराजांचे विचार आहेत ते विचार, त्याचबरोबर विकास कामांच्या बाबतीत मी आपल्याला माझं पर्सनल काय, आणि आपल्याला सुद्धा माहिती आहे की मला जे चुकीचं आहे हे मला कधीच आवडत नाही. मी कधी ते खपून घेतलं, कोणी पण असो, कोणी म्हणजे कोणी पण,
कुठल्याही पक्षातला जरी असला, पक्ष हा विषय नाही, पण कोणी जरी असलं आणि त्या लोकांच्या हिताच्या, सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या विरोधातलं असलं तर त्याला मी विरोध करणार. अनेकदा ज्यावेळेस विरोध करायचो त्यावेळेस त्यावेळेस मला नेहमी सांगण्यात यायचं की तुम्ही प्रवाहाच्या विरोधात चाललाय. मी म्हणलं नाही, मी प्रवाह आहे. म्हणजे अहंकार म्हणून मी म्हणलं नाही मी प्रवाह आहे. कारण की मी ज्या दिशेने चाललो, ज्या जे म्हणजे जे योग्य आहे, जे सत्य परिस्थिती आहे, लोक म्हणजे जे लोकांना अपेक्षित नाही आणि त्यांच्यावर जे भ्रष्टाचार हे ते मला कधीच आवडलं नाही. आणि जर तुम्ही म्हणत असाल की बाकी सर्व जे आहेत भ्रष्टाचार आणि तुम्ही विरोध केला म्हणजे मी गावाच्या विरोधात आहे, तर असं समजा. म्हणून मी मग तुम्ही सांगत असतो की मी प्रवाह, मी म्हणजे मी जेव्हा म्हणतो मी स्वतः एकटा नाही, सर्वसामान्य ह्या संपूर्ण लोक आहेत त्यांच्या वतीने मी बोलतो. महाराज साहेब, काल जो महाविकास आघाडीचा अर्ज भरला, मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. आपला अर्ज कसा भरणार त्यासाठी लोकांना उत्सुकता आणि कोण कोण असेल शक्ती प्रदर्शन कसं होईल? मला लोकांना भरपूर येणार, फक्त आपल्या लोकांना विनंती आहे की आपण या, नाहीतर त्यांची तुम्ही दाखवली नाही तर लोक म्हणतील "इथं कोणी आलंच नाही." आणि एक सांगतो, म्हणजे गेले 2-3 दिवस आता वास्तविक कालपूर पवार साहेब इथे होते, आदरणीय ज्येष्ठ आहेत, अनेक वर्ष